आपला विषय आहे की अगदी सुरुवातीच्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत भारतीय कलेची सुरुवात कशी झाली, त्याच्यात काय काय प्रगती झाली. मोहनजोदारोमध्ये जी नर्तकीची हे तुम्ही पाहिलेली आहे फिगर, तर ही तुम्ही आत्ता जी वास्तववादी चित्रकला बघता त्याच्यासारखी नाही आहे. किंवा आपली कुठलीच हा पौर्वात्य देशांचं, भारत हा पौर्वात्य देशांच्यापैकी एक आहे. पूर्व आणि पश्चिमेकडची कला ही साधारण त्याच्यात मोठा फरक आढळतो. म्हणजे आपल्याकडची जी कला आहे ती समोर दिसतं तसं वास्तववादी काढलेलं नाही आहे, तर आपल्या कल्पनेप्रमाणे आदर्श असं सौंदर्य दाखवायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या काळात जे पेंटर्स आले तिकडचे, त्याच्यामुळे वास्तववादी चित्रकलेचं इथे आपल्याकडे पहिल्यांदा आगमन झालं. आणि त्याच्यात ऑइल पेंटिंग हे तंत्र नवीन आलं. आपल्याकडे तोपर्यंत वॉटर कलर किंवा तुमच्या कागदावर किंवा ह्याच्यावर अंड्याचा बलक किंवा इतर काही साधनं वापरून हे वॉटर कलर सारखं पेंटिंग करणं अशा तऱ्हेची होती कला. पण ऑइल पेंटिंग, ऑइल मिश्रित करून रंग लावून कॅनव्हासवर मोठं पेंटिंग आणि अगदी पूर्ण मनुष्याकृती एवढी काढण्याची कला प्रथम आली. आणि त्याचा प्रभाव आपल्या चित्रकारांच्यावर पडला. जहांगीर साबावाला हे युरोपात शिकून आलेले आणि तिथे जे क्युबिझम च्या शैलीत काम करणारे चित्रकार त्यांच्या हाताखाली शिकल्यामुळे क्युबिझमचं म्हणजे रचना आकृतीची थोडंसं कोनात्मक असे आकार वापरून करायची ही पद्धत त्यांनी केली. पण अतिशय सुंदर ड्रॉइंग आणि ह्याच्यापर्यंत जाणार, क्षितिजापर्यंत जाणारी स्पेस त्यांनी दाखवली.